एक महत्त्वाची बातमी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 65 इमारतीं प्रकरणात 2 वर्षांपूर्वीच सरकारने या इमारतींबाबत काय करायचं, काय पर्याय निघू शकतात, हे प्रकरण नेमकं काय आहे या सगळ्याची चौकशी करण्याकरता एका 5 सदस्यीय समितीची घोषणा केली होती। इतकंच काय तर 5 जुलै 2023 ला या समितीत कोण-कोण असतील यांची नावं सुद्धा जाहीर करण्यात आली होती। शासन निर्णय जारी करण्यात आला, पण धक्कादायक म्हणजे ही समिती फक्त कागदावर राहिली। कारण समिती स्थापन झाली, पण समितीची गेल्या 2 वर्षात समिती स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत एकही बैठक झालेली नाहीये। खरं तर गंभीर विषय होता, 65 इमारतींचा प्रश्न, तिथे राहणाऱ्या लोकांचा प्रश्न होता। या समितीने त्याच वेळी जर काही अहवाल समोर आणला असता तर त्यावर चर्चा होऊ शकली असती, तोडगा त्यातून निघू शकला असता, पर्याय समोर येऊ शकले असते की या 65 इमारतींमधल्या रहिवाशांचं करायचं काय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 65 अनधिकृत इमारती आहेत। या प्रकरणी आता एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे। या जीआरवरून स्पष्ट होतं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या इमारतींबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। हो, दुर्लक्ष केलं म्हणूनच आज ही स्थिती निर्माण झाली। जर त्यावेळीतच त्या कमिटीने जर त्यांचा रिपोर्ट सादर केलेला असता तर यावेळीच या विषयासाठी योग्य तो मार्ग निघू शकला असता। परंतु आता या गोष्टीला एवढा डिले झालेला आहे की आज कोर्टाच्या आदेशामुळे या बिल्डिंगा पाडाव्या लागतील। परंतु या कमिटीचा रिपोर्ट जर योग्य वेळीच गेला असता तर त्यावेळी शासनाला काही या लोकांसाठी काही वेगळी परियोजना करता आली असती। अनेक इमारती अशा आहेत की ज्या रेग्युलर केल्या तर ते वेगळा पायंडा पडू शकतो, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, सरकारचं म्हणणं होतं आणि या सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं म्हणणं आहे। कारण अशा इमारतींना अभय दिला तर पुढे पण अशा घटना घडू शकतात। पण अशा अनेक इमारती आहेत की ज्यांना रेग्युलराइज केलं जाऊ शकत होतं, पण पालिकेने दुर्लक्ष केलं। त्यामुळे 2 वर्ष हा अहवाल तयार तर केला नाहीच, ते सोडा, ही कमिटी कधी एकत्र बसली नाही तेही सोडा, साधी चर्चा या 5 सदस्यांनी कधी एकत्र येऊन केली नाही, अशी आम्हाला माहिती नाही। बरोबर, त्यांनी असे कुठलेही या बाबतीत चौकशी किंवा काही केलेलं नाही, ही आपली माहिती एकदम परफेक्ट आहे। जर ती माहिती घेतलेली असते आणि सगळं काही त्यांनी काढले, सगळं त्यांनी यावर एक कमिटीने योग्य ती सर्व याच्याची चौकशी करून सगळे जर डिटेल्स काढले असते तर याच्यावरती मार्ग निघू शकला असता। कदाचित सर्वच बिल्डिंगी रेग्युलाइज सुद्धा होऊ शकल्या असतात। शासनाने चूक केली, महानगरपालिकेने चूक केली, जिल्हाधिकाऱ्यांनी चूक केली, त्यामुळे आज हा वेळ या 65 इमारतीच्या लोकांवरती आलेला आहे। जर त्यावेळीच त्यांनी या कमिटीने वेळी मीटिंग घेऊन सर्व या सर्व गोष्टींची चौकशी केली असती तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकला असता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत न्यूज 18 लोकमत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। केडीएमसीतल्या या समिती संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2022 मध्ये 65 अनधिकृत इमारतींचा विषय समोर आला। 2023 मध्ये अधिवेशनात तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांची लक्षवेधी यावरची होती, या अनधिकृत बांधकामांवरची। लक्षवेधीवर तत्कालीन उद्योग मंत्र्यांकडून सभागृहात उत्तर सुद्धा दिलं गेलं। एक विशेष समिती स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली। 5 सदस्यांची ही समिती होती। विकासकांकडील बोगस कागदपत्रांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। समितीने याविषयीची चौकशी करायची होती। 5 जुलै 2023 ला शासन निर्णय जारी करण्यात आला। या 5 सदस्यांची नावं समोर आली। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत 5 जणांची चौकशी समिती नेमली गेली आणि त्यांची नावं सुद्धा जाहीर करण्यात आली की हे 5 जण कोण असतील या चौकशी समितीमध्ये। आणि या चौकशी समितीने ती माहिती घ्यायची होती आणि 2 वर्ष त्यांच्या हातात होती, त्यांना अहवाल सादर करायचा होता, पण तो त्यांनी केला नाही। त्यांनी एक बैठक सुद्धा घेतली नाही आणि चर्चा पण केली नाही। बेघर होण्यापासून वाचण्यासाठीचे पर्याय कोणते होते तर MRTP कायद्यान्वये सरकारी जमिनीवरचं आरक्षण बदलून त्या इमारती अधिकृत करणं, रेरा मार्फत इमारत खर्चाच्या 5% दंड आकारून त्या इमारती अधिकृत करणं, इमारतींचा क्लस्टरमध्ये समावेश करणं किंवा म्हाडा BSUP प्रकल्पात बाधितांना घरं देणं, हे वेगवेगळे पर्याय सध्या या 65 इमारतीत राहणाऱ्या लोकांसमोर आहेत।
आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण बोलूया. अजित, आत्ताच समिती संदर्भात काय नेमकं अपडेट आहे ते तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं की कशी दिरंगाई झाली या समितीतल्या लोकांकडून. त्यांनी 2 वर्षात 5 जणांनी चर्चा सुद्धा केली नाही. आता जे पर्याय समोर आलेले आहेत न्यूज 18 लोकमत दाखवतंय, तुम्ही काय सांगाल? नागरिकांचं, रहिवाशांचं काय म्हणणं आहे? पूर्ण हेच पर्याय जे आहेत, हेच पर्याय या समितीला द्यायचे होते आणि या समितीने जर शिफारस केली असती आणि याच्यामध्ये दोषी कोण आहे, मुळात आपण जर पूर्ण प्रकरण पाहिलं तर अधिकारी, त्यानंतर राजकीय नेते आणि बिल्डर यांची अभद्र युती जी आहे, या सगळ्यांनी ही बांधकामं केली. त्याचा बळी ठरलेले आहेत ते सामान्य नागरिक, या इमारतीतील रहिवासी. याची चौकशी करून यात दोषी कोण आहे त्यांचा अहवाल द्यायचा होता आणि या इमारती कशा वाचवता येतील याबाबत या समितीला संपूर्णपणे अहवाल द्यायचा होता. 2 महिन्याचा कालावधी दिला होता, पण 2 महिने सोडा, 2 वर्ष झालेले आहेत. त्या 2 वर्षामध्ये साधी एक बैठक देखील या समितीची झालेली नाही आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कांबळेशी आम्ही संपर्क केला. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला यावत अवगत केलं होतं, पण त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे याबाबत आम्ही पत्रव्यवहार केला होता, ठाणे जिल्ह्यात जे कार्यालय आहे त्यांच्याशी केला होता, पण तिथूनही आम्हाला काय आलेलं नाही आहे. आणि त्यांनी थेट आम्हाला सांगितलं की तुम्ही अहवाल सादर करा. मुळात अहवाल सादर करण्याकरता बैठक झाल्या पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. हे न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाने आमच्याकडून अहवाल मागितला. हे चुकीचं आहे असं आता कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हा तो GR आहे आणि या GRमुळे जी लोक भरडली गेलेली आहेत, ज्यांच्यावरती आज बेघर होण्याची वेळ आलेली, ते आपल्यासोबत आहेत. साई गॅलेक्सीचे सर्व तरुण मंडळी आहेत आणि यांनीच हा संपूर्ण प्रकरणाचा आवाज जो आहे तो उठवला होता. प्रणव, एक धडधडीत सत्य समोर आलेलं आहे की जर शासनाला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला तुमच्या बाजूने निर्णय घ्यायचा असता किंवा तुम्हाला बेघर करायचं नसतं तर त्यांच्यासमोर पर्याय उपलब्ध होता. या समितीनं एकही जे बैठक आहे ती घेतली नाही. नक्कीच आपण जर GR बघितला तर हा 5 जुलै 2023 रोजी हा GR निघाला होता. माननीय गणपत गायकवाड यांनी विधान परिषदेत हा मुद्दा हे केला होता आणि या मुद्द्यानुसार जर पकडलं तर जिल्हाधिकारी ठाणे असतील किंवा त्याच्यानंतर अनधिकृत बांधकाम नियंत्रण कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त असतील, नंतर नगररचना विभाग, जिल्हाधिकारी प्रशासन ठाणे, सहाय्यक आयुक्त यांचं एक कमिटी स्थापन झाली होती. मला या GRनुसार मी हे करतोय आणि या GRमध्ये जर बघितला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही नाव त्यांचं अधिकृतपणे दिलेलं आहे. तर ही जी बाब होती, ही जी समिती होती, या समितीने एक अहवाल तयार करायचा होता. या समितीने इथे प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन एक सर्च करायचा होता की या बिल्डिंगमध्ये किती रहिवासी राहतात, किती रहिवासी राहत नाही, किती बिल्डिंग वॅकंट आहे, त्यांचा अहवाल सादर करायचा होता. हे अहवाल या अधिकाऱ्यांनी केले नाही. या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आज आम्ही 6,500 लोक जी 65 बिल्डिंगची लोक म्हटली जातात ती बेघर होण्याचं कारण आहे या अधिकाऱ्यांचं जे हे केलं आहे, निष्काळजीपणा आहे. या निष्काळजीपणामुळे आज आम्हाला ही बेघर होण्याची परिस्थिती आमच्यावर उद्भवलेली आहे. या अधिकाऱ्यांनी जर तत्परता दाखवली असती तर तुम्हाला न्याय मिळू शकला असता किंवा पर्याय मिळू शकला असता. या समितीचं काय करायचं? नक्कीच. आता या सगळ्या सिनारीमध्ये तुम्ही जर लक्ष द्याल ना तर ह्या सगळ्या गोष्टी KDMCकडून आम्हाला यायला पाहिजे होत्या की आमच्याकडे अशी काही समिती आहे, त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, त्याच्यावरती आम्ही डिसिजन घेऊ. ही समिती नेमलेली आहे, त्याच्यावरती काहीतरी चर्चा करून तुम्हाला निर्णय देऊ. पण एक कोर्टाच्या आदेशानुसार सरळ KDMC एकाच मुद्द्यावरती ठाम आहे ते आम्ही डिमॉलिश करू. जर 20 पासून 24पर्यंत डिमॉलिश, तुम्हाला 24मध्ये आठवते की तो आम्ही डिमॉलिश करू. मग बिल्डिंग एका रात्री तुझी राहिली नाही. बिल्डिंगचा जो काय प्रस्ताव जो स्टार्टिंगपासून तुमचा इकडचा लोकल आयुक्त असेल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही डायरेक्ट म्हणता की बिल्डिंग तोडू. मग 65 बिल्डिंग तुमच्याकडून याची करते त्यांनी ते सादर केलं आहे. ही समिती आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका समितीने काही काम केलं नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने थेट बिल्डिंग पाडायचे आदेश दिले. तसं पत्र त्यांनी दाखल केलेलं सांगितलं निवारती पाडतो. कुठेतरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काळे धंदे लपवायचे आहेत असं कुठेतरी वाटतं. काळे लपवले म्हणून ते कारवाई करणार. बरोबर. हा जो प्रकार आहे, जी समिती नेमली त्यांनी जर आज काम केलं असतं 2023 झालेली आहे स्थापना, तर या 65 बिल्डिंगचा हा सगळा प्रश्न कवाटावरती आला नसता. हा जो परिवार गेल्या 4 महिन्यापासून 65 बिल्डिंग संघर्ष करते, आपला जॉब आणि फॅमिली सांभाळून बिल्डिंग वाचवण्याचा प्रयत्न. बिल्डिंग काय त्यांनी बांधलेली नाही आहे. बिल्डिंगमध्ये उद्या आलेला प्रॉफिट प्रत्येकाच्या घरात जाणार नाही आहे. याच्यामध्ये बिल्डर सुखी आहेत,
याच्यामध्ये जे डॉक्युमेंट फ्रॉडवाले ते चुकी आहेत, याच्यामध्ये जे आयुक्त आहेत, जे भूमाफी असा शब्द जो वापरला जातो तो प्रत्येक ठिकाणी चुकी आहे, फक्त भरडतोय एक परिवार. आता या समितीने काही केलेलं नाही आहे, म्हणून मग या समिती चौकशी झाली पाहिजे की ज्या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात दोषी जे आहेत ते बाजूला झाले आणि सामान्य नागरिक तुम्ही बरोबर आहे. कारण का त्याच टायमाला जर यांनी या घडीची महत्त्वाची बातमी. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींच्या प्रकरणासंदर्भातली एक अपडेट येते आहे. सरकारनं 2 वर्षांपूर्वी एक समिती स्थापन केलेली होती. 5 जणांची ही समिती होती. या समितीनं सगळ्या इमारतींमध्ये जाऊन तिथं कोण राहतंय, कोण राहत नाहीये, कोणाची कागदपत्र किती खरी आहेत, किती खोटी आहेत, हे सगळं बघायचं होतं आणि त्याचा अहवाल सादर करायचा होता. पण ही समिती कागदावरच राहिली. 2 वर्षांमध्ये या समितीतल्या 5ही जणांनी एकमेकांशी संवादही साधला नाही, चर्चाही केली नाही, बैठकही घेतली नाही आणि अहवाल तर सादर केलाच नाही. ज्या वेळेला ही समिती स्थापन केली गेली त्यानंतर लगेचच 2 महिन्यात अहवाल सादर करायचा होता, तो सुद्धा केला गेला नाही. कारण 2 वर्षामध्ये आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये समिती स्थापन होऊन आत्तापर्यंत 2 वर्ष झाली. त्याच्यात हे 5ही सदस्य एकदाही एकमेकांना भेटले नाहीत, त्यांनी बैठक या संदर्भात घेतली नाही. त्यामुळे आज 65 अनधिकृत इमारतींवर जो शिक्कामोर्तब झालाय आणि त्यातले 6,500-7 हजार जे नागरिक आहेत ते रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. 4 वर्ष ते संघर्ष, 4 महिने झाले मागचे ते संघर्ष करतायत की ही या अनधिकृत इमारती आमच्यामुळे झालेल्या उभ्या नाहीयेत, आम्ही सगळे कागदपत्र घेऊनच यात घरं घेतलेली होती.